तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जनावरांची अवैध तस्करीच्या मुद्द्यावरून मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे व त्यांच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याची धक्कादायक बाब बार्शी टाकडीचे पोलीस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांच्या अंगलट आली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा तसेच अशोभनीय गैरवर्तनाचा ठपका ठेवून तसेच ज्या वाहनाची तपासणी केली त्याची पोलीस स्टेशन डायरेक्ट नोंद घेतली नसल्याच्या कारणावरून अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी पोलीस निरीक्षक तुनकुलवार यांच्या निलंबनाचे आदेश 23 एप्रिल रोजी जारी केले आहे। या आदेशामुळे पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे। या निलंबनानंतर बार्शी टाकळी तालुक्यातील अवैध धंदे बंद होतील का? अवैध धंद्यांच्या संरक्षणाच्या आरोपाची वरिष्ठांकडून चौकशी होणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे। बार्शी टाकळी तालुक्यात सर्वच गावांमध्ये अवैध मटका, दारू विक्री, पेट्रोलचा काळा बाजार, क्लब तसेच येवता येथे लाखो रुपयांचे ऑनलाईन जुगारचं नेटवर्क उघडकीस आलं असून जिल्हा गुन्हे शाखेने ड्रग्ज बनवण्याचा साठा सुद्धा पकडला आहे। हे सर्व प्रकार तुनमुलवार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या छत्रछायेत सुरू होते असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। भाजप कार्यकर्ते, पत्रकार, सहकारी, पोलीस कर्मचारी यांच्याशी उद्धट वर्तन केल्याच्या तक्रारी तुनकलवार यांच्या विरोधात वेळोवेळी होत्या। मात्र आमदार हरीश पिंपळे यांना शिवीगाळ केल्यानंतर तातडीने कारवाई झाली। हे वास्तव्य राजकीय दबावाचे निर्देशक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। माजी PSI गोपाल चव्हाण यांच्यावर पिस्तूल उभारल्याचा प्रकार तुनकलवार यांच्याशी जोडला जातो। स्थानिक नागरिकांच्या भावना आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केवळ भाषेपुरती मर्यादित न राहता भ्रष्ट व्यवस्थेवर केंद्रित होईल का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठी करिता अकोल्यावरून धनराज सपकाळ।